आज मी तुम्हाला अध्यात्मातील अतिशय प्रभावशाली स्तोत्र श्री मारुती स्तोत्र व त्याचे महत्त्व काय ते आज सांगणार आहे. तर मित्रांनो, मारुती स्तोत्र असं आहे की बघा, भीमरूपी महारुद्र व्रज हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठी बळे सोके कार्य दुःख हारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधुर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पावना पारितोषिका ध्वजांगे उचली बाहू आवेश रोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मालिन्य नावळे दंतपंगती नेत्राग्नी चालल्या जवळा भुरकुटी दाटल्या बळे पुछते मुरटिले माता किरीटे कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वत असा नेटका सर्पातूळ चपळांग पाहता मोठे महाउदुलते परी कोटीच्या कोटी उडाने झेपा उत्तरेकडे मंदाद्री सारखा तरुण कुळदेव पटिला बळी आणला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागती शितुणा नशे अनुपासून ब्रह्मांड एवढा उजातच येते अशी तुळणा कुठे मेरू मांदार धाकुटे ब्रह्मांडा होती वेळेवर जपुशी करू शकते अशी तुळणा कशी ब्रह्मांडी पाहता नसे आर देखील डोळाग्र असले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदरी शून्यमंडळा धनधान्य पशुवर्ती पुत्र पौत्र समग्र पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठी करून या भूत प्रेत संबंध आदी रोग व्याधी समस्त प्रति चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरे दृढदेव निसंदेव हो संख्या चंद्र कळागुणे रामदास अग्रगुण कपिकुळाशी मंडुनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इथे श्रीरामदास कृत संकट निसन मारुती स्तोत्र संपूर्ण श्रीरामचंद्रार्पणमस्तु. हे होतं श्री मारुती स्तोत्र. आता याचं जर आपण रोज पठण केलं, रोज आपण म्हणलं तर याचे काय फायदे होतात ते बघूयात. 1 नंबरला फायदा असा होतो की धन धान्यामध्ये वृद्धी होते. नंबर 2, कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही, म्हणजे भीती दूर होते. नंबर 3, नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढते. नंबर 4, दुःख नाश होऊन सुखाची प्राप्ती होते. नंबर 5, संकटापासून रक्षण होते. नंबर 6, मनातील विकार दूर होऊन मन सकारात्मक होते, शुद्ध होते, सात्विक होते. नंबर 7, प्रगती साधता येते. नंबर 8, आरोग्य व विद्याची प्राप्ती होते. नंबर 9, कुठल्याही प्रकारचा रोग भीती बाधा राहत नाही. नंबर 10, चिंतामुक्त जीवन माणूस जगू शकतो व जीवनात सुखाची प्राप्ती होते. नंबर 11, सर्व प्रकारचे दोष निघून जातात व संकटांचा नाश होतो. अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे स्तोत्र आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.